तुझ्या कृपेने दिन उगवे तुझ्या कृपेने दिन उगवे करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना। कसे आहात मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देवगड वीरवाडी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण 125 वर्ष परंपरा असलेला गणपती आणि तो पण स्वतःच्या घरामध्ये बनवला जातो तो गणपती आपण पाहणार आहोत। आणि आज आपण वीरवाडी येथील कोयंडे बंधू यांच्या मांडावरच्या घरामध्ये जाणार आहोत आणि तिथे मित्रांनो तब्बल 3 दिवसात हा गणपती बनवला जातो। त्यानंतर मित्रांनो गणपतीच्या पहिल्या दिवशी कलर काम केलं जातं आणि हा तब्बल 25 कुटुंबाचा गणपती आहे आणि त्यामध्ये भरपूर सदस्य आहेत आणि आपण जाऊया त्यांच्या घरी आणि दर्शन घेऊया पहिलं सर्वप्रथम कोयंडे बंधूंचा महागणपतीचं आणि त्यानंतर आपण मित्रांनो थोडीफार त्यांच्याच जाणकार माणसांकडून माहिती घेऊ आणि आरती पण आपण थोडीफार अटेंड करू, कारण आरतीचा टाईम झालेला आहे त्यामुळे आरती पण त्यांच्याकडून कशावर केली जाते ती आपण पाहूया। आणि नक्कीच कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा। बाजू पहिले नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका। चला जाऊया थेट वीरवाडीच्या महागणपतीला च्या दर्शनाला। चला। छत्रपती शिवरायांच्या आरमारी युद्धनौकेवर प्रामुख्याने कार्यरत असलेले आमचे आरमारी कोयंडे बंधू बांधव पुढे समुद्र किनाऱ्यालगत विस्थापित झाले। त्यामुळे सुरक्षित आणि सुसज्ज असं गाव त्यांनी निवडले, ते नाडण वीरवाडी। या गावात कोयंडे कुटुंबियाने मांडाचे घर, जिथे संपूर्ण वीरवाडीतील कोयंडे बंधू तसेच पाहुणे मंडळी सर्वजण वर्षभरातील अनेक कार्यक्रम या घरामध्ये साजरे करतात। तर मित्रांनो आपण आता वीरवाडीमध्ये आणि कोयंडे बंधूंच्या गणरायाकडे आलो आहोत। चला आता आज जाऊया। तुझ्या कृपेने दिन उगवे तुझ्या कृपेने दिन उगवे करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना। गणपती गजमुख मंडल धिट 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 दिन दिन तट तट जय जगवंदन वक्रतुंड धानी धाता विघ्न हरण शुभ कर्ण धगन धग तुम धिट तुगंध। कैलासवासी बाबाजी नारायण कोयंडे यांनी अनेक वर्ष ही मूर्ती बनवली आहे। आता त्यांचा वारसा गेली 25 वर्षे त्यांचा नातू श्री लक्ष्मण द्वारकानाथ कोयंडे यांच्या माध्यमातून जोपासली जात आहे। तसेच कोयंडे बंधू मिळून एकच मूर्ती पूजली जाते। वाडीतील कोयंडे बंधू एकत्र येऊन या ठिकाणी बाप्पाची मनोभावे सेवा करतात। मित्रांनो 125 वर्ष पूर्ण झालेली आणि एकमेव अशी घरामध्ये मूर्ती बनवणारी म्हणजे कोयंडे बंधू आणि आपण नाडण वीरवाडीमध्ये आलेलो आहोत आणि कोयंडे बंधू स्वतःच या ठिकाणी म्हणजे दुसरी मूर्ती बघून जशा तशी मूर्ती हाती बनवली जाते, कोणताही साचा वगैरे न वापरता। त्यानंतर गणपतीच्या पहिल्या दिवशी लाल सिंदूर आणि पिवळा पितांबर हा असतो। त्यानंतर मुकुटावर नागफणी असतो
आणि त्यानंतर बघत असणार तुम्ही ह्या ठिकाणी कलर काम चालू आहे आणि शेवटच्या टप्प्याला राहिलेलं आहे. चला आता मखरातलं दर्शन घेऊ. अजून वेळ आहे. बोला. माझं सुभाषचंद्र नारायण कोयंडे. आणि आता किती वर्ष आहे तुम्ही गणपती बनवताय? मी खास एकटा माणूस आहे. फक्त 35 वर्ष गणपती बनवला. परंतु वडिलोपार्जित जे आले आजोबा पंजोबा माझे वडील आणि भाऊ यांच्या परिस्थिती जवळजवळ आज मला तर आज ह्या समितीला 85 वर्ष झालेले आहेत. ओके. आणि गणपती तुम्ही घरीच बनवता? आम्ही गणपती घरी बनवतो. माती तिकडून पूर्वी काय होतं, त्या शेतातून मोंड्यांच्या शेतातून आम्ही माती आणायचो. पण त्याला दिवसेदिवस माणसं कमी होत चालले. पण आम्ही डायरेक्ट आमचा भाऊ मोंडात कोयंडे राहतो, त्याच्याकडून 200 किलो माती आणतो, घरी आणतो. माझा पुतण्या मुंबईवरून इथे येतो, अष्टमीच्या अगोदर येतो आणि तो गणपती बनवतो. गणपती बनवून वगैरे 2-3 दिवस राहतो. आणि बाकी सर्व त्याचे वडील वगैरे आहेत, त्या वाडाजरला गेलेले आहेत, ते वगैरे सगळं सांभाळतात इथे. आणि हे सगळं आमचा गोंधळ पण इथेच होतो. आणि गणपती किती दिवशी रंगवतात तुम्ही? गणपती चतुर्थी दिवशी रंगवला जातो. चतुर्थी दिवशी एक ब्रश मारून देणार. म्हणजे आमच्या कुटुंबातून म्हणजे आहेत सगळे भावकी असते जमा होते. याच्या गणपतीच्या अगोदरपासून 5 दिवस अगोदरपासून माणसं येतातच आणि ते गणपती जाईपर्यंत असतात. ओके. आणि तब्बल किती वर्ष आली आता तुमच्या गणपतीला? तब्बल किती वर्ष आली? वर्ष किती आली आहेत? 125 झाली जवळजवळ. 125. हां. आणि किती कुटुंबाचा गणपती आहे हा? 25-26 कुटुंबाचा गणपती आहे. आणि सगळे आमचे मेंबर लोक 88 आहे. हां. म्हणजे मुलं वगैरे रिटायरमेंटला आम्ही सोडून दिलं तरी सगळी बिराडामध्ये 88 लोक आहेत. सरसकट 25 कुटुंब. हे बघा, पहिल्यांदा शेंदुरी रंगाचा आणि येलो पिवळा रंग, धोतरजोडी, कंठी आणि मुकुट, हे सर्व असं. आणि आता स्वीट म्हणजे साईल स्वतः करतो ना? हां. आता किती वर्ष करतो साईल गणपती स्वतः येऊन इथे? नाही, सरसकट 25 वर्ष भाई बनवतो. हां.
माझा पडावा उभेशू नको गुणवंता अनंता गुणायका मागणे हेची आता जय जय रंगी समर्थ मोर्या मोर्या विमानताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मुळेश्वरा बाजू बाळकोटी कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ईश्वरा सर्वांना चांगले. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच परंपरा असलेली इतिहास लाभलेला गणपती तुमच्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.